ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार। याआधी मुंबईतील सर्व विधानसभांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला होता। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार। शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी समजूत काढल्यावर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। मंत्री गुलाबराव पाटलांकडून एकनाथ शिंदेंबद्दल मोठा खुलासा। हिंगोलीतील पालकमंत्रीपदाच्या वक्तव्यानंतर नरहरी झिरवाळांची सारवासारव। पालकमंत्रीपदावरून नाराज नसल्याचं स्पष्ट केलं। नरहरी झिरवाळ यांना गरीब म्हणणं हा गौतम अदानीचा अपमान। राऊतांचा झिरवाळांना टोला। तसंच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला ही गरिबांची लक्षणं नाहीत, राऊतांची टीका। गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काहीही नसतं, प्रत्येक जिल्ह्याची वेगळी खासियत आहे। तसंच भाजपात खाती आणि पालकमंत्रीपद मागून मिळत नाही। झिरवाळ यांच्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा तानाजी सावंतांना टोला। मंत्रिपद नाकारल्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा। तब्येत बिघडल्यामुळे शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द। अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। शरद पवारांना दिला विश्रांतीचा सल्ला। राज्यातील पीक विमा योजना बंद होणार नाही। ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे। यात फक्त काही बदल केले जाणार आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। 1 रुपया पीक विम्यात मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचं कानावर येतंय, त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे। यात कोणाकडून गैरवापर झाल्यास सरकारकडून नाईलाजास्तव कठोर निर्णय घेतले जातील। पीक विमा घोटाळ्यात अजितदादांकडून कारवाईचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरोंविरोधात गुन्हा दाखल। विजय रौंदळ नावाच्या नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। जमिनीच्या वादातून चांदेरेंनी रौंदळ यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 3रा दिवस। मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली, मात्र आम्हाला अजून देखील हक्क मिळत नाही। जरांगेंकडून खंत व्यक्त। आरक्षण दिलं नाही तर सरकार मराठा विरोधी असल्याचं स्पष्ट होईल। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा। मराठा समाजाला फसवून उपोषणाची नौटंकी कशासाठी? भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल। मनोज जरांगे लढा लढतायत, त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे। जरांगेंच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जरांगेंनी सकारात्मकता दर्शवली तर त्यांच्याशी चर्चा करू, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजून घेणार। अशोक चव्हाणांची माहिती। जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं देखील चव्हाणांचं वक्तव्य। मनोज जरांगेंचं उपोषण थांबवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा। धाराशिवमधील मराठा आंदोलकांची पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी। मुंडेंवरील आरोपात तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घेतील। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। महायुतीत पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यात आलं। वाल्मिक कराडला फक्त युरिन इन्फेक्शनसाठी आयसीयूमध्ये भरती करण्याची गरज काय? अंजली दमानियांचा सवाल। कराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असल्याची दमानियांची एक्स पोस्ट। वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल होता तेव्हा त्याला कोण भेटायला गेलं याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे। आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। वाल्मिकला सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांचं षडयंत्र। वाल्मिक कराडवर उपचारांवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। आपण पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेचं देणं लागतो। झिरवाळांच्या नाराजीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर तोडगा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार याकडे राज्याचं लक्ष।
रायगड लोकसभेची सीट आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. आमची चूक झाली असेल तर आम्ही मंत्रिपद सोडू. नाव न घेता गोगावलेंनी खासदार सुनील तटकरे यांना लगावलाय. सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही. संघर्ष करू आणि पक्ष वाढवू. आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे. ठाकरे गटातील फुटीच्या चर्चेवर आमदार कैलास पाटील यांचं वक्तव्य. जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुजर समाजाच्या वतीनं गुलाबराव पाटलांची जल्लोषात मिरवणूक. जेसीबीवरून फुलांच्या वर्षावासह फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत बैठक. विधानसभा निहाय बैठक पार पडणार. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठका होणार. नाशिकच्या देवळा तालुक्यातील 100 एकर कांदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषीमंत्री यांनी पाहणी केली. राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन. अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसे कामाला. राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी होणार महत्त्वपूर्ण बैठक. पालघर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता. अशोक धोडींकडून महाराष्ट्र गुजरात समितीवादाचा सातत्यानं पाठपुरावा. सामनाच्या रोखठोकमध्ये इमर्जन्सी चित्रपटावर जोरदार टीका. इंदिराजींना खलनायिकाची भूमिका ठरवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. इमर्जन्सी बॉक्स ऑफिसवर कोसळला हीच इंदिरा गांधींची खरी ताकद. रोखठोकमधून टीका. धाराशिव जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा. प्रताप सरनाईकांकडून ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत. जिल्ह्यात बदल झाल्यास वावगं वाटायला नको. सरनाईकांचं सूचक विधान. निवडणूक येईपर्यंत सरकारने बहिणींकडून टिळा लावून घेतला आणि आता सरकारने पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगे यांचा आरोप. इंदिरा गांधींची ताकद वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सामन्याच्या रोखठोक सदरावर प्रतिक्रिया. ज्योतिरादित्य शिंदेंनी सहकुटुंब घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांचा सत्कार देखील करण्यात आला. मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. देशाची प्रगती आणि विकास व्हावा अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये दुकानदाराची 1 रुपयात 1 ड्रेसची ऑफर. मात्र गर्दी पाहून दुकान बंद करण्याचा मालकाचा निर्णय. 1 रुपयामध्ये ड्रेस न मिळाल्यानं महिलांचा आक्रमक पवित्रा. 13 मजली इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा खाली पडला. डोंबिवलीच्या देवी चापडा परिसरातील धक्कादायक घटना. खाली पडणाऱ्या चिमुरड्याला भावेश म्हात्रे या तरुणानं वाचवलं. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकविला याच्या विरोधात गुन्हा दाखल. कुणालची गाडीही पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझाच्या बातमीनंतर ही कारवाई. नालासोपाऱ्यात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या 9 बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई. इसामोती नदी पार करून हावडा येथील रेल्वे मार्गे मुंबईला आल्याची नागरिकांची कबुली. पुण्याच्या इंदापूरमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाच्या सामुपचाराला अजित पवारांची हजेरी. घोड्यांची शर्यत पाहण्याचा अजितदादांनी घेतला आनंद. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चैत्राम पवार यांचं धुळ्यातील मूळगावी बारीपाड्यात जल्लोषात स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घरोघरी गुढी उभारून गावकऱ्यांकडून जंगी स्वागत. पंजाबच्या अमृतसरमधील अटारी वाघा सीमेवर बिंटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी अटारी वाघा बॉर्डरवर जमले होते.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात विंटेज 4 चाकी आणि दुचाकी रॅली. कोल्हापुरातील दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात. विंटेज कार पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी. कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं संविधान वाचनाचा अभिनव उपक्रम. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुमारे 1111 विद्यार्थ्यांनी वाचलं संविधान. उपक्रमाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. अहिल्यानगरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनं साकारलं 26 जानेवारी नाव. यात 2300 विद्यार्थी सहभागी. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते तिरंगा रॅलीचं उद्घाटन. रॅलीत 7000 विद्यार्थ्यांचा सहभाग. द्वारकेमध्ये स्कुबा ड्रायव्हर्सनी फडकावला समुद्रात तिरंगा. स्कुबा ड्रायव्हर्सकडून अनोखी मानवंदना. कल्याणमध्ये पई फ्रेंड्स लायब्ररीचा पुस्तक आदान प्रदान उपक्रम. वाचकांनी वाचून झालेल्या पुस्तकांची इथं आणून अदलाबदल करावी अशी या उपक्रमाची संकल्पना. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरती विरोधात आंदोलनाला पालकमंत्री अशोक उईकेंनी दिली भेट. याबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची देखील दिली माहिती. आनंद दिघे यांची आज जयंती. त्यानिमित्तानं एकनाथ शिंदे आज आनंद आश्रम इथं अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती. आजपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा खुला असणार. कोस्टल रोडचं काम वेळेत पूर्ण झालं नाही. अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट आहे. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. मुंबईतील मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी 2 दिवस वाढणार. कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मेगा ब्लॉकचा त्रास मुंबईकरांना सोमवार आणि मंगळवारी देखील सोसावा लागणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. पशुसंवर्धन, पर्यावरण, आता वातावरणीय बदल या बैठकींचा आढावा घेणार. मुंबईतील मेमोरियल इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेची थीम होती अपनी धारावी. स्पर्धेत मुलामुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यात नोकरीसाठी आयटी कंपनी बाहेर तरुणांची भली मोठी गर्दी. अतुल लोंढेंनी केला व्हिडिओ शेअर. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा अतुल लोंढेंचा दावा. अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे ठाणे महानगरपालिकेबाहेर अर्धनग्न आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास पूर्ण आंदोलन करू असा इशारा. मुंबईच्या चेंबूरमधील SRA बिल्डिंगमध्ये भीषण आग. घटनास्थळावरून 6 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील सोनुर्लीत कापूस जिनिंगला भीषण आग. आगीमुळे जिनिंगमधील कापूस जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. गोंदिया जिल्ह्यात भीषण अपघात. 4 चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरील 3 जण जागीच ठार. या अपघातात 4 महिन्यांच्या बाळासह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू. सांगलीमध्ये क्षुल्लक कारणावरून मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या. मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी किमतीत न दिल्यामुळे झालेल्या वादातून 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं वार करत हत्या केली. नाशिकच्या पेठ रोडवर भीषण अपघात. टेम्पो उभा असताना मिक्सरची मागून धडक. एकाचा मृत्यू. पोलिसांकडून मिक्सर चालकाचा शोध सुरू. चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा अपघात. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी.
पुण्यातील जीबीएस बाधित तरुणाचा सोलापूरमध्ये मृत्यू. तरुण पुण्यातील धायरी भागात राहत होता. काही दिवसांपूर्वीच तरुणाला झाली होती जीबीएसची लागण. पुण्यामध्ये 24 तासात जीबीएसच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद. पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर, त्यातील 16 जण व्हेंटिलेटरवर. पुणे महानगरपालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन. वसईमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं वनविभागाचं आवाहन. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील खराडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 गायी जखमी. वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला केलं जेरबंद. अकोल्यामध्ये दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन. दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, दिव्यांगांना घरकुल द्यावं, अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झालं. मेडिकलसाठीच्या नीट परीक्षेच्या स्वरूपात बदल. ऑप्शनल अर्थात पर्यायी प्रश्न 2025 पासून रद्द. 180 प्रश्न देणार आणि सर्व प्रश्न सोडवणं बंधनकारक असणार. यावेळी मिळणार 3 तासांचा वेळ. भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. जिल्हा परिषद पदाच्या दावेदार माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द. आज होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सहभागी न होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. भंडारा आयुध निर्माणी प्रकरणात मोठी अपडेट. मुख्य महाप्रबंधकासह दोघांची बदली. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद. लातूरमध्ये 684 सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोड रोलर. वाहतूक शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई. 884 वाहनधारकांचे जवळपास 34 लाख रुपयांचे सायलेन्सर जप्त केले. नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. मृत कुक्कुट पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू. तेवीस वर्षांच्या तपस्येनंतर जीवनाचा खरा अर्थ समजला. मला संन्यास घ्यायचा होता आणि मी घेतला. टीकेने फरक पडत नाही. महामंडलेश्वरकडून सुरू असलेल्या वादावर ममता कुलकर्णी यांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यामध्ये अखिलेश यादव यांनी केलं त्रिवेणी संगमावर स्नान. 11 वेळा डुबकी मारून केला सूर्यनमस्कार. सपा कुंभमेळ्यापासून दूर राहते, भाजपकडून होती टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाकुंभमेळ्यात जाणार. त्रिवेणी संगमावर स्नान करणार. प्रसिद्ध डान्सर रेमो डिसूजानं महाकुंभमेळ्यात केलं स्नान. रेमोनं स्वामी कैलाशनंदन गिरी महाराजांची घेतली भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.